नमस्कार मित्रांनो, मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, आज 1 जून आणि आज सगळीकडे साजरा केला जातो जागतिक पालक दिन. आपल्या आयुष्याला आकार देणारे, आपल्या बोटाला धरून चालायला शिकवणारे आणि कोणत्याही अपेक्षेविना आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे दोन महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे आपले आई आणि बाबा. मुलांच्या जडणघडणीत आणि संगोपनात पालकांची भूमिका काय असते हे शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. पण आजच्या बदलत्या काळानुसार पालकत्वाच्या म्हणजेच पॅरेंटिंगची व्याख्या आणि आव्हानंसुद्धा बदललेली आहेत. आणि म्हणूनच या खास विषयावर म्हणजेच मुलांच्या संगोपनात पालकांची भूमिका काय असते यावर आपण आज सविस्तर गप्पा मारणार आहोत. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत मानसी फडके मॅम या MA सायकोलॉजिस्ट आहेत. याशिवाय MA मराठी, MS इन काउन्सिलिंग व MS इन सायकोलॉजी आणि सायकोथेरपी. याशिवाय मॅम सावजी तुपकरी हॉस्पिटल संभाजीनगर येथे अनेक वर्षांपासून कार्यरत होत्या. रिव्हरडेल स्कूल छत्रपती संभाजीनगर येथे समउपदेशक म्हणून कार्यरत. याशिवाय पालक शाळा या पालकांसाठीच्या उपक्रमाच्या संस्थापक व संचालक या अंतर्गत वाचनकट्ट्याचे आयोजन, विवाहपूर्ण समउपदेशन व पालकांसाठी कार्यशाळा महाराष्ट्र टुडे या पोर्टलवर 3.5 वर्षांपासून मनसंवाद या नावाने दैनंदिन स्तंभलेखनही करायचा. तर मॅम, सगळ्यात आधी तुमचं आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. मॅम, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आजच्या आधुनिक काळात एक आदर्श पालक म्हणजे ज्याला आपण आयडल पॅरेंट म्हणतो, तर ते म्हणजे नेमकं काय? आज खरं तर पालकत्व हा विषय जो काही निवडला गेला चर्चेला, ती खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण दिवसेंदिवस पालकत्व ही कठीण होत जाणारी प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे यावर चिंतन आणि मनन करून त्या गोष्टी प्रत्यक्ष अंमलात आणणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ना, ही खूप महत्त्वाची 2 क्षेत्र आहे, पालकत्व आणि विवाह. पण नेमकं याच गोष्टींचं ट्रेनिंग कुठेच मिळत नाही. त्यामुळे हे पालकत्व जे आहे ते सजगपणे आणि जाणीवपूर्वक पार पाडणं हे खूप महत्त्वाचं आहे. तू आता पुढचं म्हणालीस की आदर्श पालक ही संकल्पना, तर माझ्या मते मी म्हणेन की मला आदर्श पालक ही संकल्पना फारशी पटत नाही. कारण आदर्श हे एक आयडियल म्हणजे परफेक्ट आणि परिपूर्ण असं पालकत्व म्हणता येईल. बरोबर. पण प्रत्येक मूलच अक्षरशः वेगवेगळं असतं. तर त्याच्यासाठी पॅरेंटिंगची स्टाईलही प्रत्येक वेळा बदलत जाते. आणि त्याच्यामुळे आदर्श हे न म्हणता आपण त्याच्याऐवजी प्रॉपर किंवा सुजाण किंवा डोळस पालकत्व हे म्हणू शकतो. आणि हे आजच्या काळात असणं अतिशय आवश्यक आहे. कारण आत्ताची बदललेली सगळी डिजिटल याचा काळ जो आहे तो या दृष्टीने हे खूपच आवश्यक आहे. अगदी बरोबर मॅम. आत्ता तुम्ही जसं म्हणालात की आत्ताचं युग हे डिजिटल युग आहे आणि जुन्या काळातील पालकत्व आणि आजचं जे पालकत्व आहे हे खूप बदललेलं आहे. तर यामध्ये नेमके कोणते मुख्य फरक आपल्याला जाणवतात? हो, नक्कीच. आजचं पालकत्व आणि डिजिटल युगातलं पालकत्व यामध्ये खूप मोठा फरक आहे. आज डिजिटल युगामध्ये ना ग्लोबलायझेशनचं युग आहे. बरोबर. जग खूप जवळ आलेलं आहे. त्यामुळे एक्सपोजर वाढत आहे, स्पर्धा वाढती आहे आणि वातावरणात सुद्धा प्रचंड असुरक्षितता आहे. पुन्हा विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे पालकत्वाची जबाबदारी पूर्णपणे आई आणि वडिलांवरच येऊन पडलेली आहे. बहुतेक ठिकाणी आई पालकांवर. अर्थात आज ही परिस्थिती थोडी बदलते आहे, पण इन्फॉर्मेशनचा, माहितीचं अतिलोड झाल्याने आजचं पालकत्व तसं म्हणशील तर खरंच खूप गोंधळलेलं आणि कन्फ्यूज आहे असं वाटतं. आणि मॅम, मुलांच्या संगोपनात आई आणि बाबा या दोघांचीही भूमिका कशी निभावली गेली पाहिजे किंवा या पूर्ण संगोपनामध्ये दोघांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे यावर तुम्हाला काय वाटतं? हो, हा खरंच महत्त्वाचाच भाग आहे. कारण पूर्वीपासून जर म्हटलं तर पालक म्हटल्यानंतर पूर्वी आई पालक हाच आत्तापर्यंत खूप वापरात यायचा. पालक शाळेला सुद्धा बहुतेक सगळ्या आई पालक असायच्या. पण आता तशी परिस्थिती नाहीये, बदलतेय. पण आई पालकांचा भार हलका होण्यासाठी वडिलांचा सहभाग खूप आवश्यक आहे. कारण आज करिअरसाठी दोघंही बाहेर पडतात. प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, त्यातील होणारे हार्मोनल चेंजेस या दरम्यान आई पालकाला बरंच काही सहन करावं लागत असतं. करिअर आणि घर यांचा समतोल साधावा लागत असतो. अशा वेळा ही सपोर्ट सिस्टीम विभक्त कुटुंबामध्ये खूप आवश्यक आहे आणि बाबांचा सहभाग आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, समानतेचं बीज जर घरातूनच रोवायचं असेल तर पुढच्या पिढीसाठी ही
एक आदर्श पद्धत होईल. आपले जी मुलं आहेत ती अतिशय हुशार असतात, चाणाक्ष असतात. ज्यावेळेला आई आणि वडील एकमताने निर्णय घेतात तेव्हा ठीक असतं. नाही तर त्यांना जे हवं आहे ते जिथे अनुकूल आहे तिथून ते करून घेतात. म्हणून आई वडील यांनी नेहमीच एकमताने निर्णय घ्यावा आणि एकमताने सहभाग नोंदवावा असं वाटतं. अगदी बरोबर मॅम. आणि आपण बघतो की आत्ताचे जे पालक आहेत हे वर्किंग आहेत, म्हणजे नोकरी करतात दोघं सुद्धा. तर मग अशा वेळी कामाच्या धावपळीमध्ये जो वेळ मुलांना द्यायचा असतो तो पुरेसा दिला जात नाही. तर मग त्या वेळेचा समतोल कसा साधावा? हां, अगदीच बरोबर आहे. प्रत्येक वेळेलाच हा समतोल साधणं खरंच कठीण आहे. यासाठी वेळेचं नियोजन हे खूप आवश्यक आहे. आणि ते करताना पहिल्यांदा कुठल्या गोष्टीला आपल्याला प्रायोरिटी द्यायची आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण एकाच वेळी करिअर, नोकरी, त्याच वेळेला प्रमोशन, सेल्फ केअरची गरज वाटणं, जोडीदाराबरोबरही वेळ घालवायचा असतो, स्वतःसाठीही वेळ द्यायचा असतो. घरामध्ये वडीलधारी मंडळी जर असतील तर त्यांच्याही कर्तव्य पार पडायची असतात. अशा वेळेला वेळेचं नियोजन करताना प्रायोरिटी लक्षात घ्यायला लागते. माझी क्षमता किती आहे अशी त्यानुसार स्वतःकडून अपेक्षा ठेवायची. स्वतःच्या मर्यादा इतरांपर्यंत न दुखवता इतरांना त्यांच्यापर्यंत पोचवायच्या आणि सपोर्ट सिस्टीम निर्माण करून मग घरातल्या कामांना कुणाकुणाची मदत घ्यायची किंवा सगळंच काम मीच करीन आणि मलाच करायला हवं याच्यावर जरा कडे दुर्लक्ष करायचं आणि घरातल्याही बऱ्याच गोष्टींकडे म्हणजे अनावश्यक कामांकडे किंवा गोष्टींकडे थोडा कानाडोळा करता येणं हे खूप आवश्यक आहे. तर हा समतोल साधता येईल. अगदी बरोबर मॅम. आणि मग यामध्ये मुलांच्या मानसिक आणि भावनिक विकासात पालकांची भूमिका किती महत्त्वाची ठरते? हो, निश्चितच सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हा. पुढे आपलं मूल एक चांगली व्यक्ती किंवा चांगला नागरिक बनणं यामध्ये खरं तर त्याचा मानसिक आणि भावनिक विकास नीट होणं हाच महत्त्वाचा असतो. तर आता आपण मुलांचा मानसिक आणि भावनिक विकास करू शकतो ते घरूनच करू शकतो. त्याचा असा विशिष्ट अभ्यासक्रम काही बाहेर नाहीये. तर ही दररोज चालणारी प्रक्रिया आहे. मूल अनुकरणातनं शिकतं. त्यामुळे आईवडील हे त्याचे पहिले आदर्श असतात. एका विशिष्ट वयात त्यांची स्वविषयक जाणीव पण विकसित होते. त्या स्वविषयक भावनेच्या विकासात वरच त्याचं पुढचं आयुष्य, त्याची स्वतःची ओळख, त्याचा आत्मविश्वास, न्यूनगंड नसणं इत्यादी गोष्टी अवलंबून असतात. म्हणूनच पालकांनी कुठल्याही प्रकारे ब्लेम किंवा दोषारोप त्यांच्यावर करायला नको. गाढव आहेस, मूर्ख आहेस असं जर एखाद्याला वारंवार ऐकवलं गेलं तर तो स्वतःला तशाच प्रकारचं समजायला लागतो. मुलांविषयक कल्पना किंवा बोलण्यात एकवाक्यता आणि स्पष्टता असायला हवी. लहान आहेस का आता असं म्हणणारे पालक थोड्याच वेळामध्ये मोठ्यांच्या गोष्टी उगीच मध्ये मध्ये करू नकोस, लहान आहेस ना तू असं म्हणतात. आणि मग तेव्हा मी नेमका कसा, मी लहान आहे का मोठा असे प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होतात जे त्यांच्या मानसिक अस्वास्थ्याला कारणीभूत ठरतात. भावनिक विकास आणि भावनांचं व्यवस्थापन तर फार मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे. भावनांना नाव देता येणं, ती ओळखता येणं हा झाला एक भाग आणि ती योग्य पद्धतीने व्यक्त करणं आणि त्यासाठी सराव हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग. आई वडील, घरातील वडीलधारी यांच्याबरोबरच्या योग्य संवादातून आपली भावना ओळखायला मदत होऊ शकेल. आई जेव्हा एखादा प्रसंग सांगते आणि त्यामुळे मला किती दडपण आलं आणि ते काम मी पूर्ण करू शकले नाही याचं मला किती दुःख वाटलं असं जर शेअरिंग होत राहिलं तर मुलांना भावनांची ओळख होऊ शकते. सिलेंडर घेऊन आलेल्या काकांना गार पाणी आई देत असेल, पेढा देत असेल किंवा शेजारच्या काकूंना आजारी असताना जेवण करून देत असेल तर ही समोरच्याबद्दलची असलेली तज्ञभूती, सहानुभूती हे घरातूनच मूल शिकतं. बरोबर. किंवा मैत्रिणीच्या मुलीने छान मार्क्स मिळवले म्हणून आई त्याला पेढे किंवा गिफ्ट देऊ करत असेल तर दुसऱ्यांच्या आनंदात आपण कसं सहभागी व्हायचं असतं आणि तुलना आणि जेलसी कशी नको असते हे पण मुलांना कळतं. अगदी बरोबर मॅम. आणि आता तुम्ही जसं म्हणालात की मूल जे शिकतं हे घरातनंच शिकतं, तर हल्ली आपण बघतो की बरेच पालक असे असतात की त्यांची स्वप्न पूर्ण झाली नाही म्हणून ते मुलांवर लादतात किंवा मग मुलांना कंपेअर करतात. तर यामुळे नक्कीच मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तर मग मुलांचं स्वातंत्र्य आणि पालकांची शिस्त यामध्ये नेमकं कसं सीमा असायला हवी, काय लिमिट्स असायला हव्या? बरोबर. स्वप्न पूर्ण करायला बघतात हे तर अगदी खरं आहे. पण काही वेळेला ना पालकांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्यांची त्यामागची प्रेम आणि तळमळीची भावना आपण समजू शकतो. जेव्हा अगदी 4 घरी धुणभांडी करणारी एखादी आई हे अशी अपेक्षा करते की आम्हाला हे करायला लागलं पण तुम्हाला नाही करायला लागतं कामा, ही त्याच्या मागची भावना समजू शकते. पण त्याही वेळेला आपल्या पाल्याची कुवत समजून ती अपेक्षा करावी आणि बरेचदा माझ्या प्रतिष्ठेला शोभेल असं शिक्षण यांनी घ्यावं किंवा माझा व्यवसाय पुढे चालवावा म्हणून हे शिक्षण यांनी घ्यावं किंवा माझ्या मित्रमैत्रिणींमुळे ची मुलं फॉरेनला शिकायला गेली आणि
आपलं मूल कसं इथेच शिकतंय हे जे आहे, ही कल्पना जी आहे ना, ही लोक काय म्हणतील ही अनाठायी आहे आणि त्याच्यामुळे तसं स्वप्न मुलाकडनं पूर्ण करून घेणं हे अगदीच योग्य नाही. आणि हा खूप पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की आज बरीच समृद्धी आलेली आहे, अनेक गोष्टींची उपलब्धता आहे, पण पालकांकडे वेळ नाही. बरोबर. पालकत्व या गोष्टीला प्रायोरिटी दिली जात नाही, घरात वडीलधारी नाही, त्यामुळे मुलांमध्ये त्यांच्या वागणुकीत, वर्तनात, भावनात, व्यक्त करण्याच्या पद्धतीत याकडे योग्य लक्ष दिलं जात नाही. बरोबर. या उलट त्यांच्या अकॅडमिक यशासाठी मात्र किंवा कुठल्या तरी कला किंवा खेळामध्ये तो टॉपरच गेला पाहिजे यासाठी मात्र पालक खूप कष्ट घेताना दिसतात. या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना त्या खेळातला, कलेमधला आनंद घेण्याची त्या बाळाची किंवा मुलाची प्रक्रिया मात्र घडत नाही. बरोबर. बरेचदा ते चित्रातून व्यक्त होत असतात, पण काय होतं ना, पालक त्याला प्रॉपर चित्र कसं काढायचं हे शिकवत राहतात. त्याशिवाय विशिष्ट वयात म्हणजे टीनएजर्समध्ये आजारपणाची म्हणजे चिडचिडेपणा, आक्रमकपणा याची खूप लक्षणं दिसतात, तर त्याकडेही लक्ष पाहिजे. मॅम, तुम्ही जसं आता म्हणालात की टीनेजर्समध्ये चिडचिडेपणा किंवा हट्टीपणा जास्त दिसतो, तर आपण बघतो की आजकाल मुलं खूप हट्टी झाली आहे, चिडचिडी झाली आहे आणि नाही हे त्यांना एक्सेप्ट नसतं. तर अशा वेळी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे पालकांनी कसं लक्ष द्यायला हवं? बरोबर. तर मानसिक आरोग्य हा खरं म्हणजे सध्याचा खूपच मोठा प्रश्न आहे. आपण बघतो की 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर इतक्या प्रकारच्या दुर्घटना घडत असतात किंवा आता आपण बघतोय नीटची परीक्षा कॅन्सल झाल्यावर, तर याचा फार मोठा परिणाम मुलांवर होत असतो. परंतु काय होतं ना, एका विशिष्ट वयामध्ये टीनेजर्स आहे म्हणून अशी चिडचिड किंवा आक्रमकपणा किंवा आपल्या तंद्रीत राहणं, एकटं राहणं, जास्त भावनाशील होणं, अशा गोष्टी घडताना दिसतात. आणि मग हे वयच असं आहे, या वयात असंच होत असतं, असं कुठेतरी ऐकलेलं वाचलेलं असतं. त्यामुळे थोड्या दिवसांनी होईल बरोबर अशी भूमिका त्यामागे घेतली जाते. बरोबर. पण बऱ्याचदा मोठ्या मानसिक आजारांची सुरुवात म्हणजे जसं की स्किझोफ्रेनिया आहे, बायपोलर डिसऑर्डर आहे, OCD आहे, या वयापासून ही सुरुवात होते. निदान लवकर न झाल्यामुळे हा आजार वाढू शकतो. तर आपल्या बाबतीत असंच होईल म्हणून टेन्शन घेण्याची गरज नाही आहे, पण त्यासाठी फक्त सजगता आणि मुलांबरोबर वेळ घालवणं, त्यांना नेमकं काय आवडतंय ते समजून घेणं, भावनांना योग्य वळण लावण्याचं कौशल्य शिकवणं आणि या मुलांना ताणरहित आणि सुदृढ मानसिक आरोग्यासाठी जी काही आपल्याकडनं मदत करता येईल ती करणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. अगदी बरोबर मॅम. आणि मला असं वाटतं की यामध्ये पालकांनी मुलांसोबत घालवलेला वेळ सुद्धा महत्वाचा खूप असतो. महत्वाचं आहे. तर क्वालिटी टाइम आपण ज्याला म्हणतो ते म्हणजे नेमकं काय? बऱ्याच पालकांना वाटतं की महागड्या वस्तू आणून दिल्या किंवा त्यांचे हट्ट पूर्ण केले तर त्यांचं कर्तव्य पूर्ण झालं. तर यावरती तुमचं नेमकं काय मत आहे? हो, क्वालिटी टाइम हा खूपच महत्वाचा भाग आहे. कारण वेळ देणं किंवा वेळ काढणं म्हणजे फक्त आल्याबरोबर काय प्रश्न असतात ना पालकांचे बरेचदा, की आज काय शाळेत काय झालं, बरोबर. अभ्यास झाला का, होमवर्क झाला का, त्याच्यामुळे मुलांबरोबर वेळ द्यायचा म्हणजे तो नेमका काय द्यायचा हे नाही कळत. तर अक्षरशः मुलं जेव्हा बाहेरून खेळून येतात तेव्हा ती छोटी मुलं असतात, तर ती काहीतरी उत्साहाने काहीतरी गोष्टी सांगत असतात की आई मी बॉल असा टाकला, मग तो असा मारला आणि मग तो असा कॅच घेतला वगैरे वगैरे. तर आपण जेव्हा त्यावेळेला आपली घाई असेल, आपण आपल्या पोळ्या करता करता किंवा काही आपली कामं करता करता घड्याळाकडे पाहत पाहत त्याला हं केलं तर त्या मुलाला लगेच लक्षात येतं की आईचं आपल्याकडे लक्ष नाहीये. आणि मग पुढे पुढे जेव्हा मुलं सांगेनाशी होतात काही गोष्टी, तर मग आपल्याला वाईट वाटायला लागतं. अशा वेळेला योग्य वेळेला मुलांना योग्य वेळ दिला म्हणजे त्यांचं जे काय आहे, त्यांचं मनोविश्व आहे ते समजून घेतलं, त्यांचं जे काय आहे बोलणं आहे ते ऐकून घेतलं, तर हे खूप महत्वाचं आहे. हा वेळ क्वालिटी टाइम मध्ये महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जाऊन छोट्या छोट्या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या पाहिजे. म्हणजे अगदी प्रत्येक वेळेला काय होतं की मुलांना फिरायला न्यायचं तर ते मॉलमध्येच नेल्या जातं. बरोबर. पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा केव्हा तरी साधा किराणा आणायला नेणं किंवा कडधान्यांची ओळख त्यांना होणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांना दाखवल्या पाहिजे. किंवा घरामध्ये सगळे मिळून आंब्याचा रस काढण्याचा एक आनंद असतो किंवा घरगुती खेळ, बैठे खेळ सगळ्यांनी मिळून खेळण्याचा एक आनंद असतो. अशा छोट्या गोष्टींमधून सुद्धा क्वालिटी टाइम त्यांना देता येतो.
अगदी बरोबर मॅम. आणि आजच्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या काळामध्ये मुलांचा स्क्रीन टाईम वाढत चाललाय. तर मग हे एक पालकांसाठी खूप मोठं चॅलेंज झालेलं आहे. तर यासाठी पालकांनी नेमकं काय करायला पाहिजे? हो, हा एक म्हणजे भयंकर महाराक्षस म्हणता येईल असंच आहे. कारण पूर्वीची मुलं असं म्हणत होती की तोंडात सोन्याचा चमचा धरून यायची. तर आत्ताची बाळं हातात मोबाईल धरून येतात असं म्हटलं तरी गैर होऊ नये. कारण त्याचा अगदी जन्मल्याबरोबरचा फोटो आईबाबांना टाकायचा असतो. नंतर प्रत्येक महिन्याचा फोटो थीम वाईज टाकायचा असतो. बरोबर. तर खरं म्हणजे 2016ला एक सॅन फ्रान्सिस्कोला चाइल्ड स्पेशालिस्टची जी एक कॉन्फरन्स झाली होती. त्यामध्ये एक असं होतं की 18 महिन्याच्या खालच्या मुलांना बिलकुल स्क्रीनचा परिचयच द्यायला नको. अच्छा. आणि त्यानंतर अमेरिकन असोसिएशन ऑफ सायक्रॅट्री यांनी तर त्यांची वयोमर्यादा आखून घेतलेली आहे की 2 वर्ष ते 5 वर्ष जास्तीत जास्त दिवसातला 1 तास त्यांना द्यायला हवा मोबाईल. नंतर 6 वर्षाच्या वर हा देखील पालकांनी त्याचा काही नियम आखून त्यानुसार काय बघायचंय, कशासाठी मोबाईल दिलेला आहे हे बघून नियंत्रणातच मोबाईल त्यांच्या हातात द्यायला पाहिजे. किंवा मोबाईल विकत घेऊन देताना सुद्धा काही एक रूल्स त्याच्यासाठी अगोदरच आखायला पाहिजेत. बरोबर. आणि ते घरामध्ये सगळ्यांनी मिळून बसून चर्चा करून ठरवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, नो स्क्रीन टाईम असा घरामध्ये सगळ्यांसाठीच असावा, की आईबाबांसाठी किंवा अगदीच फार मोठं व्यवसाय त्याच्यावर अवलंबून असेल तर, नाही तर तो एक विशिष्ट टाईम सगळ्यांनी मिळूनच मोबाईलपासून दूर राहायचंय. मीडिया फ्री टाईम म्हणता येईल त्याला, की त्याच्यामध्ये टीव्ही, मोबाईल किंवा कुठल्याच टॅब काही बघायचं नाहीये. आणि नो मीडिया झोन असंही आपल्याला घरात निर्माण करता येईल, की एक विशिष्ट रात्रीच्या जेवणानंतर सगळ्यांनी मोबाईल एका बास्केटमध्ये जमा करायचे आणि त्याला हात नाही लावायचा. असं जर केलं तर हळूहळू याची सवय लागेल. नक्कीच मॅम. आणि आज आपण बघतो की एकुलतं एक मूल असणं याला खूप प्राधान्य देण्यात आलंय आणि यामुळे मुलं हट्टी सुद्धा बनतात. म्हणजे त्यांना शेअरिंगची सवय राहत नाही. तर पूर्वी बघायला गेलं तर मोठी भावंड असायची. त्यामुळे आई बाबा जरी घरी नसले तरी त्यांची भूमिका हे मोठी भावंड निभवायची. आणि बरोबर. त्यामुळे शेअरिंग करायची सवय असायची किंवा जे फील होतंय ते आपण भावंडांजवळ शेअर करू शकत होतो अगदी. भावना. पण आजकाल तसं दिसत नाहीये. तर यावर तुम्ही काय सांगाल? हो, ही खरंच खूप आणि एकतर आईबाबांचाही सहवास नसतो. असते तर एखादी मावशी सांभाळायला असतात किंवा जास्तीत जास्त वेळेला त्याला कुठेतरी प्ले ग्रुपला अडकवलं जातं किंवा एखाद्या पाळणाघराला. तर अशा वेळेला मला असं वाटतं, पूर्वी आपल्याकडे जे अंगत पंगत वगैरे प्रकार असायचे, तर तो एक छान प्रकार असतो की सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण करायचं. किंवा आम्ही आमच्या मुलांच्या लहानपणी आपली मुलं दुसऱ्यांकडे सोडायची एक दिवस, असं सुट्टीचं ठरलेलं असायचं. एक ग्रुप होता आई पालकांचा, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे सोडायचं. मग ते दिवसभर त्यांच्याचकडे राहणार, त्यांच्याकडे खेळणार आणि एकत्र त्यांचं खाणं पिणं. पण त्यासाठी तेवढी आई लोकांना पण आट काढावा लागतो. बरोबर आहे. अजून एक मी माझ्या मुलाचंच उदाहरण देईल, की तो लहान असताना, माझ्या 2 मुलांमध्ये अंतर आहे बरंच, त्याच्यामुळे त्यांना लहान असताना धाकट्या मुलाला खूप असा तो एकलकोंडा होता, सगळ्यांमध्ये मिसळायचं नाही. अशा वेळेला मी आजीच्या गोष्टी नावाचं सुरू केलं आणि मग ती मुलं दररोज माझ्याकडे गोष्टी ऐकायला यायला लागली. अच्छा. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो मला अगदी टेकून बसून गोष्टी ऐकायचा आणि मग हळूहळू त्या मुलांशी त्याची मैत्री झाली आणि इतका तो नंतर सोशल झाला की तो सगळ्या गणपती उत्सवात यात त्यात असं. तर हे काहीतरी थोडेसे प्रयत्न करावे लागतात. तर मुख्य म्हणजे सोशल सिस्टीम जी तयार होते ना, त्यातूनच ही होते. प्रत्येकाला आपल्याला ते आवश्यक आहेच. अगदी बरोबर मॅम. आणि आपण बघतो की मुलाकडनं जर एखादी चूक झाली तर पालक त्याला मारतात किंवा मारझोड करतात आणि त्याच्यावर रागवतात सुद्धा. तर मला असं वाटतं की न रागवता सकारात्मक शिस्त, ज्याला आपण पॉझिटिव्ह डिसिप्लिन म्हणतो, ते सुद्धा आपण त्या मुलासोबत तसं वागू शकतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि ही शिस्त कशी लावावी? शिस्तीची कल्पना खूप वेगवेगळी आहे. म्हणजे आपण ज्या प्रकारे आपल्याला शिस्त लावली गेली त्याच प्रकारे आपण लावू बघतो. पण आत्ता पूर्ण काळ बदललेला आहे आणि तसंही शाळेमध्ये वगैरे आजकाल अशी मारणं वगैरे शिस्त लावू देत नाही. बरोबर. तर त्या प्रकारे न संवादातूनच शिस्त जास्त चांगल्या प्रकारे लागू शकते. आणि दररोजचं एक स्वतःचं रुटीन जर स्थिर असेल, घराचं रुटीन जर स्थिर असेल, तर मुलांना आपोआप रुटीन स्थिर असायची सवय लागते. त्या वेळेला ते केलं पाहिजे असं समज. आणि आपण जागच्या जागी वस्तू ठेवणं,
शिस्तीची मुळात कल्पना काय आहे आपली ही आपल्या डोक्यामध्ये जर स्पष्ट असेल तर ती लावताना शिस्त म्हणजे फक्त शारीरिक शिस्त अशीच नाही की वेळेवर आंघोळ, वेळेवर दात घासणं, ब्रश करणं, उठणं, झोपणं एवढंच नाही आहे, तर त्याच्याबरोबर मानसिक शिस्त, भावनिक शिस्त, बरोबर. आध्यात्मिक शिस्त म्हणजे नीतिमूल्य, त्यांची शिस्त, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिस्तीची हे आहे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं अमुक एक गोष्ट केल्यानंतर मी एखादी गोष्ट तुला देईन, बक्षीस किंवा लाच म्हणून नाही म्हणतायत, आणि ही पण अतिशय छोटीशी गोष्ट असायला पाहिजे बरोबर. की जसं आजकाल खूप अवेलेबिलिटी आहे म्हणून खूप काही देणं, त्याच्यापेक्षा एक अगदी छोटंसं बिस्किटचा पुडा देईन किंवा एखादं छोटंसं त्याला आवडणारी वस्तू देईन एवढं, किंवा मग नाही जर ती वस्तू झाली तर त्याची आवडती वस्तू काढून घेणं, ज्याला आम्ही या भाषेमध्ये सायकोलॉजीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतो. अच्छा. त्या पद्धतीने आपण ती शिस्त लावू शकतो. ओके. आणि मॅम, असं म्हटलं जातं की पालकांनी पालक होण्याआधी मुलांचं मित्र व्हायला पाहिजे. तर मित्र कधी आणि कसं व्हायला पाहिजे? हो, मित्र होणं ही पण जशी तू आदर्शची मी म्हणली ना कल्पना, तसं आजकाल ही नवीन कल्पना आलेली आहे की आपण आदर्श पालक असलो पाहिजे, मित्रासारखं वागायला पाहिजे. पण ॲक्च्युअली मित्रमैत्रीण होऊन वागू नाही, अगदी म्हणजे मुलांनी खांद्यावरच हात टाकला पाहिजे अशी काही जरुरी नाही. काही विशिष्ट अंतर, स्पेस तर ठेवायलाच पाहिजे, पण ऑलवेज आम्ही बरोबर आहोत आणि त्यांचं काय चाललं आहे, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या त्यांच्या विषयावर आपल्याला बोलता येणं, आत्ताची जनरेशन काय बोलते, काय वाचते आहे, काय बघते आहे, हे समजणं, हे म्हणजे मित्र होणं, बरोबर. मैत्रीण होणं. त्यामुळे आपल्याला कळतं की कुठपर्यंत यांना जाऊ द्यायचं आहे आणि कुठपर्यंत नाही, किंवा यांचे विचार नेमके काय चालले आहेत, हे चर्चेतून त्यांच्याशी बरोबरीने बोलणं, हे मला असं वाटतं मित्र होणं. नाही तर काय होतं ना, कुठेतरी खूप सूट घेतली जाते. बरोबर. आणि मॅम, आपण बघतो की मुलांच्या संगोपनाच्या नादामध्ये पालक हे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, किंवा आपण ज्याला पॉझिटिव्ह पॅरेंटिंग म्हणतो की फक्त मुलाचं चांगलं व्हावं म्हणून आपण सगळे सॅक्रिफायसेस करू शकतो. तर ह्या गोष्टी न करता पालकांनी स्वतःच्या सेल्फ केअरकडे कसं लक्ष देणं गरजेचं आहे? हो, बरोबर आहे. मूल अगदीच छोटं असतं त्यावेळेला तर खूप सेल्फ केअर करणं शक्य नसतं, पण तरीही एक विशिष्ट वेळ जर आपण त्याला कुणावर तरी सोपवलं, बाबा आजकाल अवेलेबल असतात, बाबांवर सोपवलं किंवा आजीवर सोपवलं, तरी थोडी ना प्रत्येक बाळ वाढवताना थोडीशी मदत ही घेतलीच पाहिजे. बरोबर. सगळंच काही मी माझ्या मनाने करीन आणि पूर्ण मी माझ्या हिमतीवर करीन, अशा ऐवजी जर अशी छान थोडीशी मदत घेतली तर ती स्वतःकडे लक्ष द्यायसाठी कुठली पण आई डिलिव्हरी नंतर सुद्धा काही वेळ स्वतःसाठी देऊ शकते, स्वतःच्या एक्झरसाईजसाठी देऊ शकते. फक्त तेवढं कम्युनिकेशन घरातही आपापसात असणं खूप गरजेचं आहे. नक्कीच मॅम. आज तुमच्याकडनं मार्गदर्शन करून घेताना खरंच छान वाटतंय. बऱ्याच गोष्टी उलगडत गेल्या. तर आजच्या या जागतिक पालक दिनानिमित्त तुम्ही आपल्या सगळ्या पालकांना आणि भावी पालकांना काय सल्ला द्याल? तर मी म्हणेन की आत्ताचं जे पालकत्व आहे त्याच्यामध्ये मला हे म्हणायचं नाही आहे की ती आपण त्याला एक साधन आहोत. बाळ निर्माण होण्याचं आपण एक साधन म्हणून आपल्या मार्फत बाळाचा जन्म झालेला आहे, पण ते प्रत्येक बाळ, ते मूल हे व्यक्ती आहे. बरोबर. आणि आपण साधन आपल्या मार्फत ते निर्माण झालं तर त्या व्यक्तीला आपल्याकडून त्याच्या वाढीसाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करून देणं, वातावरण निर्माण करून देणं, हेच आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. मग नाही तर मग ते साचेबंद स्वरूप त्याला येईल की मी असं मला वाटतं म्हणून सगळ्यांनी असंच वागलं पाहिजे. त्याच्याऐवजी प्रत्येक व्यक्तीची विविध रूपं आपल्याला त्या असं बाहेर पडायला मदत होते. म्हणजे एका दगडातनं वेगवेगळ्या मूर्ती घडू शकतात ना, त्याचप्रमाणे तर तसं स्वतंत्र अस्तित्व त्यांचं मान्य करायला पाहिजे की प्रत्येक मुलाचं. तर एक खलील जिब्रानच्या काही ओळी मला सांगाव्याशा वाटतात. युअर चिल्ड्रेन आर नॉट युअर चिल्ड्रेन, दे आर द सन्स अँड डॉटर्स ऑफ लाईफ्स लॉन्जिंग फॉर इटसेल्फ. दे कम थ्रू यू बट नॉट फ्रॉम यू, अँड दो दे आर विथ यू येट दे बिलॉंग नॉट टू यू. You may give your love, but not your thoughts, for they have their own thoughts.
अगदी बरोबर मॅम. आज तुमच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट नक्कीच स्पष्ट झाली, की मुलांचं संगोपन करणं म्हणजे फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करणं नाही, तर त्यांना भावनिकपणे समजून घेणं, त्यांच्या स्वप्नांना पंख देणं आणि त्यांच्यासोबत संस्कारांचे भक्कम मूळ देणं असं सुद्धा असतं. आणि बदलत्या काळानुसार आव्हानं तर आहेच, पण त्यांच्याशी संवाद साधणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने हेच पालकत्व असतं, असं हो. आजच्या या संवादातून आपण म्हणू शकतो. हो. आज तुम्ही इथे आलात, आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.